ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित केली असून त्यावरील हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे। ही विकास योजना ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली असून महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्याचे सर्व नकाशे हे नागरिकांना पाहण्यासाठी प्रदर्शित करण्यात आले आहे। ठाणे शहराचा विकास आराखडा 1999 मध्ये मंजूर झाला होता। त्याची मुदत 20 वर्षाची होती। त्यानुसार महापालिकेने आता पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित केली आहे। ही योजना अहवालासह नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यावर नागरिकांनी 60 दिवसात सूचना आणि हरकती नोंदवाव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे। या योजनेचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्याचबरोबर या प्रारूप विकास योजनेचे नकाशे आणि तपशिलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातही उपलब्ध आहेत। प्रारूप आराखडा शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या 60 दिवसांच्या मुदतीत नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि हरकती लेखी स्वरूपात प्रशासक तथा आयुक्त, दुसरा मजला, ठाणे महापालिका, मुख्य इमारत, पाचपाखाडी, ठाणे 400602 येथे कारणांसह सादर कराव्यात। या सूचना आणि हरकतींचा विचार शासन नियुक्त समितीमार्फत केला जाईल। ही समिती त्या सर्व सूचना करते आणि हरकतीधारकांना सुनावणीसाठी आमंत्रित करेल। त्यानंतर आवश्यक ते बदल करून हा आराखडा प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येईल। हा सुधारित आराखडा ठाणे महापालिकेच्या महासभेसमोर सादर करण्यात येईल। महासभेकडून त्यात बदल आणि सूचना सुचवल्या जातील। समितीने केलेल्या सूचना, महासभेने केलेले बदल आणि नगर रचना संचालकांनी केलेल्या सूचनांसह हा आराखडा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती विकास योजनेच्या घटकाचे उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। भारत निवडणूक आयोगाने काल दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची घोषणा केली। त्यानुसार कालपासून संपूर्ण जिल्ह्यात व राज्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री अशोक शिंगारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला व विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री अशोक शिंगारे यांनी निवडणूक कार्यक्रम, समन्वय अधिकारी, आचारसंहिता, निवडणूक खर्च नियंत्रण, जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी, मतदान केंद्राची माहिती, विधानसभा मतदारसंघनिहाय EVM, VVPॅट तपशील, टपाली मतपत्रिका, निवडणूक सुविधांविषयीचे ॲप्स अशा विविध निवडणूक विषयक बाबींची माहिती दिली आहे की काल माननीय भारत निवडणूक आयोगाचे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे। काल भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचं
मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचा कार्यक्रम सविस्तर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर 2024ला नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 29 ऑक्टोबर. नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र पाठीमाग नॉमिनेशन पेपर्स विड्रॉ करण्याचा जो कालावधी आहे तो 4 नोव्हेंबर या दिवशी आहे आणि मतदान 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी असणार आहे आणि नंतर 2 दिवसानंतर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी होणार आहे. जिल्ह्यामध्ये मतमोजणी, मतदान प्रक्रिया, मतदान कर्मचारी, मतदान केंद्र, मतदार यादी या सर्व बाबींसाठी प्रत्येक विभागनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे. तसं आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये हा महत्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहिता. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वच अर्थानं मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये राजकीय पक्षांनी काय करावं, उमेदवारांनी काय करावं, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं, कोणती कामं घ्यावीत, डूज अँड डोंट्स काय आहे याच्या संदर्भातले सविस्तर निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे आणि जिल्हा स्तरावरून त्याचं सहनियंत्रण करण्यासाठी एक जिल्हास्तरीय अधिकारी विजय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ते टीम काम करते आहे. या पद्धतीनं अपेक्षित असं आहे की आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये पैशांचा दुरुपयोग मतदारांना प्रलोभन देण्यासाठी झाला नाही पाहिजे. तो होत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संदर्भातले निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले गेलेले आहेत. त्याशिवाय मद्याचा वापर, नार्कोटिक्स आणि ड्रग्ज, शस्त्रांचा गैरवापर या संदर्भातही पूर्णतः प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहेत आणि याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जे वेगवेगळे IT ॲप्लिकेशन्स आहेत, सी विजिल सारखं असेल, NGSP असेल, याच्या माध्यमातून लोकांना सक्षम करणे किंवा इनेबल करणे, इनेबलमेंटचं इन्व्हायरमेंट इकोसिस्टम आपण तयार करून दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाची अशी अपेक्षा आहे की अत्यंत फ्री अँड फेअर आणि लेवल प्लेइंग फील्ड सगळ्याच राजकीय पक्षांना या माध्यमातून मिळालं पाहिजे आणि त्याची आम्ही निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. निवडणूक खर्चाच्या बाबतीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च नियंत्रण किंवा खर्च सहनियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे आणि जिल्हा स्तरावरूनही त्याची सहनियंत्रण केलं जाणार आहे. जिल्हा स्तरावरून सहनियंत्रण करण्यासाठी 3 लोकसभा मतदारसंघनिहाय जे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये त्या प्रत्येकासाठी एक नोडल ऑफिसर आणि 18 विधानसभा मतदारसंघासाठी 18 अधिकारी नोडल अधिकारी नियुक्त केले गेलेले आहेत. मतदाराची संख्या याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जिल्ह्यामध्ये 71,55,728 एवढे मतदार आहेत. 38,13,264 पुरुष मतदार आहेत. 33,41,070 हे स्त्री मतदार आहेत. 1,394 एवढे ट्रान्सजेंडर आहेत. जेंडर रेशिओ जो आहे महिला मतदारांची या वर्षामध्ये मतदार नोंदणीमध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे आणि त्यामुळे जेंडर रेशो 876 पर्यंत आपला जिल्ह्यातला वाढलेला आहे. सैनिक मतदार 1599 आहेत. NRI मतदार 977 आहेत. 18-19 मध्येही जो मतदाराची संख्या आहे, एनरोलमेंट आहे, ते वाढलेलं आहे. वेगवेगळी शाळा, महाविद्यालय वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरास अटक. ठाणे नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता नौपाडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोनी मंगेश भांगे व स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार देसाई यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की एक इसम नौपाडा हद्दीत वाहन चोरीच्या उद्देशाने फिरत आहे. बातमीच्या अनुषंगाने सापळा रचून शिताफीने इसम नामे नानू रमेश
पठाडे वय 26 वर्ष राहणार म्हात्रे चाळ कोपर खैरणे नवी मुंबई यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे खिशामध्ये 5 ते 6 विविध दुचाकी चाव्या मिळून आल्या. तो सदर ठिकाणी वाहन चोरीच्या उद्देशाने आल्याचे स्पष्ट झाल्याचे त्याच्याकडे तपास करत असताना त्याने नौपाडा परिसरात घरफोडी वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून तपासादरम्यान त्यांच्याकडून 2 बजाज 220 पल्सर, 1 पॅशन प्रो गाडी, 1 बजाज प्लॅटिना गाडी अशा 4 दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या. सदर कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा विभाग श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त परी 1 श्री सुभाष बुरसे, सह पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे, नौपाडा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन, पोलीस गुन्हे श्री शरद कुमार सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पावनी मकानदार, पोहवा 285 गायकवाड, पोहवा 1219 पाटील, पोहवा 4696 देसाई, पोहवा 56 रांजणे, पोहवा 6334 गोलवड, पोहवा 6465 तडवी, पोना 7261 माळी, पोशी 7695 कांगळे, पोशी 2556 तीर्थकर यांनी केलेली आहे. मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी आतापर्यंत एकूण 150 कोटींचा विकास निधी आनंद परांजपे नजीमुल्ला. मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी 150 कोटींचा भरघोस विकास निधी महायुती सरकारने उपलब्ध करून दिला असून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याचे माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक निरीक्षक नजीमुल्ला यांनी व्यक्त केले. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी तातडीने मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी नियोजन विभागामार्फत 40 कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे. अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी 5 कोटीचा निधी दिला आहे. तत्पूर्वी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 55 कोटीचा विकास निधी दिलेला आहे. नजीबभाईंच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत नियोजन विभागामार्फत 21 जून 2024 रोजी 50 कोटीचा निधी आला होता, तर अल्पसंख्याक विभागामार्फत 3 ऑक्टोबर 2024 रोजी 5 कोटीचा निधी, आता नियोजन विभागामार्फत 4 ऑक्टोबर रोजी 40 कोटी असा एकूण 150 कोटीचा विकास निधी मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी महायुती सरकारकडून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सर, कळवा मुंब्रा विधानसभामध्ये जितेंद्र आव्हाड यांना अनेक वेळा निधीसाठी निधी दिला गेला होता. अनेक वेळा ते म्हणत होते, मात्र सध्या खऱ्या अर्थाने तुम्ही जो निधी आणला कशासाठी आणला? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि तिथले आमचे स्थानिक सर्व नगरसेवक यांनी विकास निधी मिळावा अशा प्रकारचं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना दिलं होतं. मी माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा 40 कोटीचा निधी हा मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी दिलाय.
त्याचप्रमाणे मी अल्पसंख्याक विभागाचे मंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की 5 कोटीचा निधी हा त्यांनी दिलेला आहे. आणि मागच्या 1.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने सर्वप्रथम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी 55 कोटीची विकास कामं ही मुंब्रा कळव्या विधानसभेमध्ये निधी दिला. त्यानंतर 21 जून 2024 रोजी श्री नजीब मुल्ला यांच्या पत्रावर पुन्हा एकदा 50 कोटीचा निधी देण्यात आला. त्याप्रमाणे 14 ऑक्टोबरला पुन्हा एकदा GR निघून 5 कोटीचा निधी हा अल्पसंख्याक विभागातर्फे आणि 40 कोटी निधी पुन्हा एकदा मुंब्रा कळव्याच्या विकास कामांसाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मी नजीब मुल्ला यांचे देखील आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने तिथे ज्या कामांची गरज होती त्या कामांसाठी त्यांनी निधी मागितला. आणि महायुतीचे आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील आभार व्यक्त करतो. जवळजवळ 150 कोटीपेक्षा जास्त निधी हा मुंब्रा कळव्यासाठी आलाय. याच्या व्यतिरिक्त 25 कोटीचा निधी मुंब्र्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जे पाणी जमतं याच्यासाठी नाल्यांसाठी आलेला आहे. शाळांसाठी 6 कोटीचा निधी आलेला आहे. असा 31 कोटीचा अतिरिक्त निधी म्हणजे 181 कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने मुंब्रा कळव्याला केलेलं आहे.